पण आता ही जी संकल्पना घेऊन चालली तुम्ही, ती संकल्पनेला 60 वर्ष जशी तुम्ही सांगितली, ती संकल्पना एक काय म्हणतात स्पेसिफिक मेंटॅलिटी घेऊन, सात्विक मेंटॅलिटी घेऊन, त्याला कोणाशी आपल्याला भांडण नाही करायचे किंवा कोणाचा द्वेष नाही करायचे, ही संकल्पना घेऊन आपण आपल्या लोकांना, आपल्या समाजाला एक चांगली दिशा देऊया. पण ऍट द सेम टाइम कुणाच्या विरुद्ध तुम्ही करताय, कुणाच्या विरुद्ध करत सुद्धा नसाल तुम्ही, बट अगेन दे फील की बाबा हा होणारच आहे, होणारच आहे की मी आता जे करतोय हे एका पूर्ण पॅथीच्या विरोधातच काम करतोय. मग त्यांची जी खरगोची जी इंडस्ट्री आहे, त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याला नुकसान होणारच आहे. होणार की उंदीर पोखरायला यायला लागले माझं डोंगर. हो, मग तिथे विरोध होणारच आहे. म्हणून यासाठी समाजाला तुमच्या बाजूने घेणं आवश्यक आहे. जर बदलावायचं असेल तर दोन पद्धतीने आपण बदलवू शकतो, वरून खाली बदलवू शकतो किंवा तळातनं आपण बदलवू शकतो. आता आम्ही दोन्हीकडनं प्रयत्न करतोय. वरनं काही होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आम्ही सरकारी मदत किंवा अनुदान किंवा सरकारतर्फे काही जागा भूखंड काहीही आम्हाला नको आहे. आम्ही भिक्षा ओम भवते भिक्षांते समाजामध्ये जातोय. पूर्वी गुरुकुलं जी होती ही भिक्षेवर चालत होती, समाज चालवत होता, सरकारचं बंधन नव्हतं त्याच्यावर. काही खाजगी गुरुकुलं होती, 4 लाखापेक्षा जास्ती गुरुकुलं भारतामध्ये होती एका काळी. त्याच्यातलं नालंदा तक्षशिला ही 2-4 नावं फक्त आपल्याला माहिती आहे. अशी 4 लाख गुरुकुलं आहेत. ही ब्रिटिशांच्या नोंदी आहेत. आणि ह्या नोंदींमधनं त्यांनी गुरुकुल रचना कशी होती, मुलांना शिक्षण कसं दिलं जात होतं, 14 विद्या 64 कला त्यांना शिकवल्या जात होत्या. वयाचं 5 वर्ष 5 महिने 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर गुरुकुलमध्ये दाखल करायचं, फुकट सगळं शिक्षण. भारतामध्ये दूध, पाणी आणि शिक्षण कधीही विकलं जात नव्हतं. अशा काळातली गोष्ट मी सांगितली. ही सगळी नोंदी आहेत, या सगळ्या ब्रिटिशांनी केलेल्या नोंदी आहेत. त्यांचे उपकार आहेत की त्यांनी या नोंदी करून ठेवल्यामुळे आम्हाला कळतंय तरी की आमची पद्धत काय होती. आता त्याच नोंदींचा आधार घेऊन आम्हाला हे पुन्हा स्थापित करायचं आहे. त्यासाठी ज्या चुका होत गेल्या ते सगळं आपण ते टाळत जाऊया आणि त्याचं उत्तर शोधत जाऊया. मग हे शिक्षण क्षेत्र जे आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये जे बदल आहेत, आता काय बदल करायला पाहिजे. साधं उदाहरण सांगतो. माझ्या आज शिक्षण घेऊन 35 वर्ष पूर्ण झाली. प्रायमरी किंवा हायर लर्निंगमध्ये मी जेव्हा होतो, हायस्कूल शिक्षण पूर्ण झालं, कॉलेजचं शिक्षण, त्याच्यानंतर माझी 35 वर्ष आहे. मला आठवतंय 7वी-8वी मध्ये असताना मला एक सूत्र आठवत नव्हतं. ते सूत्र कदाचित मी सांगताना चुकेन आता. a+b² = a² + 2ab + b². बरोबर आहे. हे सूत्र माझं पाठ होत नव्हतं तेव्हा मी काहीतरी चुकत होतो. म्हणून माझ्या शिक्षकांनी मला पूर्ण दिवस बेंचवर उभं राहायची शिक्षा दिली. हे सूत्र 40 पेजेस वहीवर लिहून आणायला सांगितलं. रात्रभर ते मी असं डुलक्या काढत काढत ते सूत्र लिहिलं आणि दुसऱ्या दिवशी येऊन मला वर्गात प्रवेश मिळाला. हे सूत्र मला माझ्या 35 वर्षात एकदाही वापरावं लागलेलं नाही. ते साइन कॉस थिटा आठवतंय तुम्हाला? ते लॉगॅरिथम टेबल आठवतंय? व्यवहारात कधीच वापरलेलं नाही. मग हे जे आम्हाला अनावश्यक शिक्षण दिलं गेलंय, माझा मेडिकलचा प्रवेश जर असेल तर मला साइन कॉस थिटा आणि व्हर्नियर कॅलिपरची गरजच नाहीये. मला सुद्धा कळलं नाही, गरजच नाहीये त्याची. मला कळलंच नाही काय शिकतोय मी. आणखी त्याचा मनस्ताप हे सूत्र एक नाही, अशी 100 सूत्र. त्याचा मनस्ताप डॉक्टर आहेच ना. त्यानंतर त्याच्यामध्ये नापास झालो. मला काही लाज नाही वाटत नापास झालो, पण त्याच्या इतका म्हणजे त्रास. आणि त्यानंतर परत विचार करतोय आजचा 30-35 वर्षाच्या आयुष्यामध्ये तो परत कुठे वापरायला मिळतो का? नाहीच मिळत कुठे वापरायला. आता TN शेषन आपले जे निवडणूक आयुक्त होऊन गेले, त्यांचं आता 1-2 दिवसापूर्वीची पोस्ट खरी खोटी माहिती नाही, परंतु त्यांच्या नावे ती फिरते. त्याच्यात त्यांनी एक गोष्ट सांगितली की ते आणि त्यांची बायको अशी रस्त्याने जात होती आणि त्यांची बायको असं म्हणते की त्या झाडावर जे घरटं आहे ना, पक्षाचं घरटं आहे, ते घरटं आपण आपल्या घरात नेऊन लावूया, छान दिसेल आपल्या घरामध्ये. हो, ऐकलं. आणि TN शेषन स्वतः जात आहेत आणि तो जो शेजारी गुरखा त्यांचा जो होता तिथे गुरं राखणारा, त्याला सांगितलं, अरे तू मला ते घरटं काढून देतोस का, मी तुला 50 रुपये देतो. तो म्हणाला नाही. तो नाही म्हणतो. मग शेषन म्हणतात, मी तुला तसे 100 रुपये देतो. नाही म्हणतो. तुम्ही कितीही रुपये मला द्या, ते घरटं मी काढणार नाही, कारण त्या घरट्यामध्ये पिल्लं आहेत. ती आत्ता संध्याकाळी आई येईल त्यांची आणि त्या पिल्लांना भरवायला त्याने चोचेतनं दाणा अन्न काही आणलेलं असेल तर ती आईला ती पिल्लं उत्तर काय देते, पिल्लंच दिसणार नाहीये. ती आई कुठे शोधेल त्या पिल्लांना? आणि म्हणून तुम्ही मला कितीही पैसे दिलेत तरी मला ती पिल्लं आईपासून दूर करायची नाहीये, तुम्ही गेलात तरी चालेल. तेव्हा TN शेषनना कळलं की मी घेतलेल्या शिक्षणामध्ये हे मूल्य शिक्षण मला कधी शिकवलंच नाही. अगदी IAS या पदावर पोचलेली व्यक्तीला जर आमचं भारतीय मूल्यच माहिती नाहीये
काय शिक्षणात पुढे आणणार आणि मग त्यांचे दृष्टिकोन कसे तयार होणार. त्यामुळे या मुलांना घडवणारी, या आचार्यांना तयार करणारी एक पिढी तयार व्हायला पाहिजे की ज्यांना भारतीय दृष्टिकोन म्हणजे काय हे पुढच्या पिढीला सांगावं लागेल. मग अशी पिढी शिक्षण क्षेत्रातही पाहिजे, कृषी क्षेत्रातही पाहिजे. आज सगळं आमचं कृषी क्षेत्र एवढं भरभटून गेलेलं आहे. आम्ही सांगतोय की चांगल्या तांदळाचा वाद घ्या, चांगली ज्वारी तुम्ही वापरा, चांगली फळ मिळतच नाही. एक पालेभाजी अशी आहे की त्या पालेभाजीवर फर्टिलायझर वापरलेलं नाही. तुमच्या घरात तयार केल्याशिवाय याला उत्तर नाही. फर्टिलायझर वापरलेले आहे, त्याच्यानंतर त्यामध्ये स्टेरॉइड्स वापरलेले आहेत भरपूर. ते दुधी भोपळा दुधी भोपळा इंजेक्शन देऊन एका आठवड्यामध्ये तुम्हाला भोपळा एवढा मोठा तयार करून मिळतो. टमाटर. मग हे सगळं विष जे आमच्या पोटात जातंय ते कॅन्सर वाढवतंय. म्हणजे एका बाजूने आम्हाला अन्नाचा दर्जा आमच्याकडे सुरक्षित नाहीये, एका बाजूला स्वच्छतेचे नियम आम्हाला माहिती नाही, एका बाजूने ॲलोपॅथी औषधांचा मारा आमच्यावर सुरू आहे, आम्हाला आमची लाईफस्टाईल माहिती नाही, आम्हाला आमचं अध्यात्म माहिती नाहीये. काय मी हतबल झालेलो आहे, सगळीकडनं पंख कापून टाकलेला आहे, एक नुसता निर्जीव गोळा राहिलेला आहे. मला ह्या गोळ्याचं पुढे काय करायचंय, माझ्या जीवनाचं ध्येयच मला माहिती नाहीये. आणि आमचे पूर्वज आदिमानव नव्हते. आम्हाला खूप फसवलं गेलंय. आमचे पूर्वज ऋषी होते, आमचे पूर्वज सायंटिस्ट होते, आमचे पूर्वज वैज्ञानिक होते. साधं उदाहरण बघूया आपण. 2-4 हजार वर्षापूर्वी बांधलेली आमची देवळं जी आहेत त्यातलं जे शिल्पशास्त्र आहे हे आदिमानवाने बांधलेलं आहे. काय कोरीव काम आहे त्याच्यातलं. बेल्लूर मधलं असू देत, कर्नाटक मधलं असू देत, विजापूर मधलं असू देत, दक्षिण भारतामध्ये तर तुम्हाला जागोजागी अशी मंदिरं दिसतील की जिथे अद्भुत असाच उद्गार तुमच्या, अरे वा काय मंदिर, काय रचना, काय कोरीव काम. म्हणजे कानामधली कडी जी आहेत ना ती सुद्धा दगडांमधनं ती फिरणारी आहेत. एक चित्र मध्ये आता मी बघितलं, प्रवीण मोहन नावाचे एक युट्यूबर आहेत. भारतीय शिल्पशास्त्रावर त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे आणि त्यांचे अनेक युट्यूबवरनं त्यांचे व्हिडिओ गायब झालेले आहेत. का? कारण भारतीयत्वाचा ते प्रसार करतात, भारतीय शिल्पशास्त्राचा. ह्या शिल्पशास्त्रामधला आयुर्वेद त्यांनी शोधून दाखवलाय. शिल्पशास्त्रामध्ये भारतीय परंपरा कशा जतन केलेल्या, युद्धाच्या काळातले प्रसंग सगळेच्या सगळे तिथे दाखवलेले आहेत. सौंदर्यशास्त्र त्याच्यात दाखवलेलं आहे. एक युवती आहे, ती हातात तिच्या असा एक आरसा आहे आणि ती चेहरा अशी वाकून बघते, तिची लढ जी आहे केसांची ती पण अशी लट अशी बाजूला आलेली आहे. इतकं ते प्रपोर्शनेट दाखवलेलं आहे. आणि त्याच्यावर त्यांनी दाखवताना असं एक चित्र दाखवलंय त्याच्यातलं की तो जो आरसा आहे त्याचं जे फिनिशिंग आहे दगडाचं, त्याच्यावर बॅटरी मारली तर तिच्या चेहऱ्यावर तसं रिफ्लेक्शन आहे. एवढं मिरर फिनिश त्या दगडाला देण्याचं टेक्निक जी आहे, जी टेक्नॉलॉजी आहे ही भारतीयच असणार आहे. म्हणजे आम्ही अत्यंत सुसंस्कृत पिढी आमची एक होती आणि त्याच्यातनं आम्हाला ही वैज्ञानिकता आली. पण हाच मगाशी तुम्ही जो विचारलेला प्रश्न इथेच होता की हे सगळं ज्ञान आमच्याकडे होतं, पुढच्या पिढीमध्ये ते का नाही आलं. असा एक काळ काही गेला ज्याच्यावर आमच्याकडे परकीयांची आक्रमण झाली. म्हणजे शेवटी पापी पेट का सवाल आहे, त्याच्यासाठी आम्हाला शास्त्राकडे दुर्लक्ष करायला लागलं. आमच्या एक 3-4 पिढ्यामध्ये कदाचित अशा गेल्या असतील की ज्यांना रोजीरोटी मिळवण्यासाठी तुमचं आयुर्वेद जाऊ देत बाजूला, आम्हाला भाकरी तयार करायची, आमचं पोट भरायचं, आमची शेती करायची, म्हणून मग आयुर्वेदाकडचा ओढा कमी झाला असेल. मग त्यातले काही तंत्र मागे पडत गेली असतील, शस्त्र आमचे गंज आले असतील. आयुर्वेदाने इतकी चांगली शस्त्र सांगितली ना, तुम्हाला काय सांगू मी. शस्त्रांचे प्रकार आहेत सांगितलेले. सोन्याचं शस्त्र, चांदीचं शस्त्र, तांब्याचं शस्त्र, लोखंडाचं शस्त्र. ज्याला जे परवडतंय तसं फी घेऊन त्याच्याकडनं त्या शस्त्राने त्याची शस्त्रक्रिया करा. ज्याला जे परवडत नाहीये, धान्याच्या बदल्यात धान्य घ्या, धान्याच्या मला जे पाहिजे शस्त्रक्रियेच्या बदल्यात तुम्ही धान्य द्या. बार्टर सिस्टीम जी आपल्याकडे वस्तू विनिमय, त्या पद्धतीने आपण जाऊ शकत होतो. किंवा एकमेका सहाय्य करू अवघे धरू पंथ, हे जे होतं ना, चॅरिटेबल सुद्धा काम चाललेलं होतं. त्या इंग्लंडमधल्या एक कॅप्टन आर्विन आणि फिनले नावाचा एक कंपनीचा सेनापती आहे, त्यांच्यातला संवाद आहे, डायरीमध्ये तो उपलब्ध आहे. द ब्युटिफुल ट्री नावाचं एक पुस्तक आहे. हे राजू दीक्षितांचे गुरु धर्मपालजी त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्या माझ्याकडे ते पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामधले हे रेफरन्स आहेत. तर ते पुण्याच्या जवळ शिरूर या गावामध्ये त्या कंपनीचा जो अधिकारी आहे त्याच्याकडे एक सेनापती येतो, तो सांगतो की माझं नाक कापलं गेलंय, मला हे नाक नवीन बसवून घ्यायचंय, मला 8 दिवसांची सुट्टी द्या. तो म्हणतो काहीतरी सांगू नकोस, असं काही नाक बसवलेलं नाही. तो म्हणतो आहे आमच्याकडे, आमच्या गावात बसवतात नाक, नवीन नाक बसवलं जातं. आता हे नवीन नाक बसवलं जातं. तो कॅप्टन जो आहे तो असं म्हणतो की थांब, मी माझ्या इंग्लंडमधल्या सिव्हिल सर्जनला विचारतो की अशी सर्जरी तुम्हाला माहिती आहे का. तो म्हणतो हे माहितीच नाही सर्जरी आम्हाला. तो म्हणतो त्याला 8 दिवसाची रजा देऊ नकोस, त्याला थांबायला सांग, मी येतोय बोटीने आणि मग आपण दोघंही जाऊन ती सर्जरी बघूया.
ओके, रिसर्च करायचं. रिसर्च करण्यासाठी. मग ते कंपनीचे सर्जन जे आहेत ते भारतामध्ये आले, पुण्यामध्ये आले, शिरूर गावात गेले, हे सगळं लिहिलेलं आहे. अरे बाप. आणि ते गेले ते कोणाकडे गेले, तिथला सर्जन कोण होता, तर तिथला कुंभार जातीचा एक माणूस आहे. हे घ्या. कुंभार अ अर्धन पॉट मेकर इन इंडिया असं तो पुढे कौसात लिहिलं. सर्जन होता. तो सर्जन होता. आणि त्यांनी गंमत पुढची अशी आहे, ही बॉरोड अ नाईफ फ्रॉम हिज नेबर. म्हणजे जी स्वतःच पण स्वतःचं पण नव्हतं, याचा अर्थ तो शेजारी पण तीच शस्त्रक्रिया करत होता. आणि नंतर तो जो सैनिक होता ज्याचं नाक कापलं गेलंय त्याला त्यांनी तिथे ठेवलं, त्याच्या कपाळावर एक कागद ठेवला, नाकावर एक कागद ठेवला, नाकाचा भाग त्या कागदावर आरेखित करून घेतला. कागद नव्हता तेव्हा, भूर्जपत्र होतं. आणि ते त्या कपाळावर ठेवून त्या कपाळाचा तेवढ्याच आकाराचा, नाकाच्या आकाराचा भाग त्याने विशिष्ट पद्धतीने टॅपिंग करून तो डिसेन्सिटाईज केला ओके. आणि वरची चामडी अशी सोलून काढली ओके. आणि त्याला पिळून त्याच्या नाकावर बसवली. ओके ओके. अँड ही मेक अ 2 होल्स आणि आतमध्ये कॉटन बर्ड्स ठेवून दिले त्याला भोक तयार होण्यासाठी. आणि 8 दिवसानंतर जेव्हा ती जखम बघितली, ती जखम पूर्ण अवस्थेत भरलेली होती, त्याच्यातनं थोडंसं स्लाईट उझिंग होत होतं. हे इंग्रजीत लिहिलेले संवाद मी फक्त तुम्हाला सांगतोय, म्हणजे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. ह्याला प्लास्टिक सर्जरी म्हणतात, रायनोप्लास्टी म्हणतात. तो कंपनीचा सर्जन असं म्हणतोय की ही मी आज आयुष्यात माझ्याकडे पहिल्यांदा मी विचार करू शकलो की अशी सर्जरी होऊ शकते. ही भारतामध्ये होती तेव्हा इंग्लंडमधली लोक वस्त्र झाडाच्या साली नेसून फिरत होती. किती तंत्रज्ञान भारतातलं अच्छा, प्रगत मी एक होतं. ऐकलं होतं म्हणजे शाळेत शिकत असताना गॅलिलिओनी आहे ना म्हणे की दुर्बिणीतून बघितलं आणि त्याला ते ग्रह दिसले. आणखीन त्याला पहिल्यांदा कळलं की पृथ्वी गोल आहे वगैरे. आणखीन आपल्याला सगळे ग्रहतारे दिसले. आणि जेव्हा मी 7वी-8वी मध्ये आईबरोबर आजीबरोबर मंदिरात जायचो, मारुतीच्या मंदिरात, तिथे नवग्रहाचं हे असायचं आणि ते सांगायचे की हे सूर्यदेव आहे, चंद्रदेव है आहे, ना? गुरु शुक्र. हो. मग हा शिकवलेला महाभाग आम्ही शिकलो. आणखीन इकडे आपल्याला पहिल्यांदाच माहिती आहे. मग हे कसं काय हे आपल्याला सगळं म्हणजे- चौर्यकर्म पाश्चिमात्यांनी, मी आता मगाशी तेच सांगत होतो की सर्जरी मधल्या काही टेक्निक्स आयुर्वेदात इतक्या सुंदर लिहून ठेवलेल्या आहेत. आणि तुम्हाला गंमत सांगू, डोळ्याचं ऑपरेशन, मोतीबिंदूंचं ऑपरेशन आयुर्वेदात ज्या पद्धतीत लिहिलंय त्याच पद्धतीत आजही ऑपरेशन डोळ्यांचं तसंच होतं. त्याच पद्धतीमध्ये छेद दिला जातो, तिथनं तो जो मिल्की भाग जो असतो तो बाहेर काढला जातो आणि विदाउट स्टिच ते तसं सोडून शरीर ते भरून काढत असतं. बँडेज बांधण्याचे जे प्रकार आहेत, समजा इथे फ्रॅक्चर झालं तर ह्याला बंड कसा बांधायचा, ओके. इथे समजा नख असं वरून तुटलं तर त्याला असं वरून एक टोपीसारखं बँडेज लागायचं. हे जे क्लॅव्हिकल बोन आहे हे जर फ्रॅक्चर झालं तर त्याला फिगर ऑफ 8 बँडेज लागतं, असं पूर्ण घ्यायला लागतं. आता बेल्ट लागतायत तसे. ह्याला पूर्वी फक्त स्वस्तिकाकार बंद म्हणत होते. आयुर्वेदाची स्वस्तिकाच्या चोरी झाली का पाचशे? चोरीच झालेली आहे सगळं. हे सगळं पाश्चिमात्यांनी चोरून नेलं, आणि स्वतःचं नाव टाकून स्वतःचं नाव टाकून ते नवीन नावाने आमच्याकडे आणलं. आयुर्वेद जो चोरून नेला तो त्यांना जो कळला त्यांनी निसर्गोपचार या नावाने परत भारतात आणला. म्हणजे निसर्गोपचार त्याच्यातली टेक्निक्स जी आहे ती बहुतांश टेक्निक पाश्चिमात्यांचीच आहे. म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा कॅलरीज, विटॅमिन्स, हे सगळं, हे कॅलरीज आणि विटॅमिन्स आयुर्वेदात सांगितलेलंच नाही. एखाद्या तांदळामध्ये किती कार्बोहायड्रेट्स मिळतात असं संशोधन भारतामध्ये आयुर्वेदाच्या पद्धतीने होऊ शकणार नाही. कारण आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की भाताच्या, तांदळाच्या 40 पेक्षा जास्त व्हरायटी केवळ महाराष्ट्रातच मिळतात. त्याच्यात काय शोधणार आणि कुठच्या तांदळावर केलं. आमच्याकडे 60 दिवसात तयार होणारा तांदूळ त्याला साठेशाळी म्हणतात. 120 दिवसात तयार होतो, 80 दिवसात तयार होतो. 2 वर्षापूर्वीचा तांदळाचे गुणधर्म वेगळे आहे. पंजाबमध्ये होणारा बासमती तांदूळ आहे. प्रत्येकाचे अनालिसिस राज्याचे, कर्नाटकचा तांदूळ वेगळा आहे. आपल्या आजऱ्याला घनसाळ तांदूळ मिळतो, त्याचे गुणधर्म वेगळे आहेत. राजमतीचे वेगळे आहेत, कोलमचे वेगळे आहेत. कोलममध्ये आणखीन काही प्रकार आहेत. कुठच्या तांदळावर संशोधन केलं तुम्ही? बरं, हे आम्ही तांदूळ खाणार आहोत का की शिजवलेला भात खाणार? संशोधन शिजवलेल्या भातावर झालंय की तांदळावर झालंय? तर तांदळावर पण संशोधन झालेलं नाही. हैदराबादमध्ये एक संस्था आहे, अन्न नियामक मंडळ आहे, भारतातलं प्रमुख केंद्र ते आहे. त्या केंद्रामार्फत मी संपर्क करून माहिती विचारून घेतली की 100 ग्रॅम तांदळामध्ये किती कार्बोहायड्रेट्स आहेत, किती मिनरल्स आहेत, मला कसं कळतं? तर म्हणाल आमची एक स्टँडर्ड पद्धत आहे, त्या पद्धतीत आम्ही जातो. काय करतो तर एक चेंबर आहे, एक पेटी आहे, त्या पेटीत 100 ग्रॅम तांदूळ आम्ही घालतो. त्याला वरनं धूर जाण्यासाठी एक पाईप सोडलेला असतो. तो पाईप जातो, तो लॅबमध्ये जातो आणि खाली जी ॲश तयार होते त्या ॲशचं नंतर आम्ही अनालिसिस करतो.
मग ही जी ॲश राख जी तयार झाली Okay. जाळल्यानंतर जाळल्यानंतर त्याला विशिष्ट प्रमाणामध्ये विशिष्ट वेळ जाळायचा. ते स्टँडर्ड त्यांचा प्रोटोकॉल. ओके. एवढा वेळ जाळल्यानंतर त्याच्यातनं खाली जी ॲश मिळते त्याच्यात मॅग्नेशियम किती आहे, फॉस्फरस किती आहे, आयर्न कंटेंट किती आहे, हे सगळं शोधलं जातं. वर जो धूर तयार झाला त्याच्यात ऑइल कंटेंट किती आहे, ओके. कार्बोहायड्रेट किती आहे, पाण्याचा अंश किती आहे, हे सगळं तिकडे संशोधन केलं जातं. हा एवढा मूर्खपणा आहे ना खरं सांगू तुम्हाला. म्हणजे एखादी अननोन बॉडी आपल्याकडे आहे, डेड बॉडी माणसाची, ज्याचं नाव गाव काहीच माहिती नाही, अज्ञात व्यक्तीचा मृत्यू, पण त्याला जाळायचं आणि त्याचं नाव शोधून काढण्याचा प्रयत्न कसं काय मिळणार? कसं शक्य आहे? कसं काय मिळणार ना? बरं आम्ही ही राख खाणार आहोत का, केवळचा धूर पिणार आहोत का? आम्ही त्याच्यावर बिर्याणी राईस करून खाणार आहोत, फोडणीचा भात करून खाणार आहोत, त्याची आंबोळी करून खाणार आहोत, त्या तांदळावर वेगळे संस्कार करून त्याची भाकरी करून खाणार आहोत, त्याच्यात आम्ही तेल सोडणार आहोत, लोणी सोडणार आहोत. संस्कारांनी गुणांतराधाना, संस्कार गुणांचं बदल झाल्यानंतर तुमचं ओरिजिनल व्हॅल्यू गेल्यात कुठच्या कुठे. कित्येक प्रकार. बरं तांदूळ शिजल्यानंतर तो एक दिवस जर शिजलेला तांदूळ ठेवला तर त्याच्यातनं काय बायोटिक्स तयार होत आहेत. बरोबर. शिळ्या तांदळाचा भात खाल्ला तर काय होतोय, किंवा त्याची भाकरी केली तर काय होणार आहे. म्हणजे हे सगळं, त्याच्यात चणा डाळ घातली तर काय होईल, बिर्याणी पनीर घातलं तर काय होईल, चिकन घातलं तर काय होईल, हे सगळे व्हेरिएशन्स आहेत ते. मग नुसत्या तांदळातनं 100 ग्रॅम तांदळाच्या भातातनं काय मिळणार, हे सगळं संशोधन नुसतं कागदावरचं संशोधन, त्याला महत्व शून्य आहे. त्यामुळे हा सगळा कॉमन प्रोटोकॉलवर चालणारा खेळ आहे. याला इव्हिडन्स बेस्ड सायन्स, ॲलोपॅथी किंवा मॉडर्न मेडिसिन आपण म्हणूया ते, आणि आयुर्वेद याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तुम्हाला भूक लागलेली नाही, आता आपण एक गृहीत धरूया, तुझी आत्ताची समजा साखर तपासली, माझी तपासली, माझी 100 निघाली, तुमची 200 निघाली, आपण दोघांनी एक बटरस्कॉच आईस्क्रीम खाल्ला, आपण इथेच बसतोय, पॉडकास्ट करतोय, 2 तास आपण इथे मस्त वेगळी चर्चा केली, 2 तासानंतर परत आपली शुगर बघितली, तुम्ही तिथे मी इथे, काही काम दुसरं केलेलं नाही. माझी समजा जर 100ची 140 शुगर मिळाली तर पुस्तकी ज्ञानाप्रमाणे तुमची 200ची 240 मिळाली पाहिजे. पण तशी ती नाही मिळत, तशी ती नाही मिळत. आणखी 5 जण बसले तर माझी जर 100ची 140 झाली तर तुझी 200ची कदाचित 140 सुद्धा होईल. बरोबर. कारण तू 2 दिवस उपाशी होतास आणि तुला ते मिळाले. माझं जे काही मागचं पुढचं ते त्या चौकटीत नाही नाही ना, बसलेलं नाहीये. मोजलेलं या आधीच्या गोष्टी, पुढच्या गोष्टी, तुमची आवड निवड, तुमच्या मनाची सिद्धता, ह्या सगळ्या गोष्टी 2 दिवसाचा उपास नाही ना कळणार. पण आता त्यांच्याकडे कॉमन प्रोटोकॉल, आम्हाला स्टँडर्ड ठरवण्यासाठी काहीतरी ठरवावं लागेल, म्हणून त्यांनी ते ठरवलेलं आहे. म्हणून त्यांना खाली वाक्य लिहायला लागतं, प्लीज को रिलेट क्लिनिकली. म्हणजे वरचे रिपोर्ट जे आहेत त्याच्यावर लक्ष द्या. आता आपल्या गाडीचं ॲव्हरेज ठरवलं जातं. कसं ठरवलं जातं, इन स्टँडर्ड कंडिशन, त्याला स्टार करून दिलं जातं. मग आता समजा एक मारुतीची एक गाडी आहे, स्विफ्ट आहे, डिझायर आहे, काय आणखीन अर्टिगा आहे, अल्टो आहे, त्या गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये स्टँडर्ड कंडिशन म्हणजे काय, 4 चाकं काढून टाकायची, त्याला हवेत उचलायचं आणि ते फिरवत राहायचं. एका तासात ती किती किलोमीटर दाखवते, ती स्टँडर्ड कंडिशन. अरे पण आम्ही टायर काढून चालणार आहोत का, आमच्या जमिनीतले रस्ते कसे आहेत, तिथनं वर आलेले दगड किती आहेत, स्पीड ब्रेकर किती आहेत, म्हशी किती जात आहेत, ब्रेक किती वेळा लावला जातोय, कुठच्या गिअरमध्ये चालवतोय, क्लच आणि गिअरवर त्या एकदम पाय दिला जातोय का, ह्या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. ड्रायव्हर बदलला की सगळं मेकॅनिझम बदलून जाणार आहे. डॉक्टर आणखी एक मला विचारायचं आहे, खूप मजेदार चालेल आपलं. आता जे काही प्रॉडक्ट्स आहेत आपल्याकडे, खाण्याचे प्रॉडक्ट्स असतील किंवा साबण, टूथपेस्ट वगैरे वगैरे, हे काही प्रॉडक्ट्स सेलेबल प्रॉडक्ट्स म्हणतो त्याला. आज विकणार नमक आहे क्या, उद्या विकणार कोयला आहे क्या, परवा विकणार अमकं आहे क्या, तमकं आहे क्या, पुदिना आहे क्या, लॉंग आहे क्या. हा कसला प्रकार? हा बिझनेस आहे. तुम्हाला लोकांना मॅड उल्लू बनवायचं आहे फक्त. आणि जाहिरात तंत्र इतकं प्रभावी आपल्याकडे चाललेलं आहे मीडियाच्या वापरामुळे. तो नेबर्स एनव्ही, ओनर्स प्राईड, ओनिडा आता गायबच झाला, कुठे गेला, गेलाच वेगळा तो. म्हणजे ह्या सगळ्या जाहिरातींचा आमच्यावर एवढा परिणाम होत होता की आम्हाला असं वाटत होतं की अरे ही जाहिरात खरी आहे. म्हणजे आपल्याकडे ती टूथपेस्ट, आज कंपनीचं नाव घेऊन मी सांगतो, कोलगेट, गावामध्ये तर टूथपेस्ट म्हणजे कोलगेटच. कोलगेटचं दुसरं समानार्थी शब्द म्हणजे पेस्ट. आम्ही अश्वर काढलं त्याच्यातच. आता ह्या सगळ्या कंपन्या, ह्या सगळ्या मल्टीनॅशनल आहेत, ह्या पाश्चिमात्य आहेत, तिथनं आलेल्या आहेत सगळ्या. ह्या सगळ्या कंपन्या भारताची लूट करण्यासाठी आलेल्या आहेत. मग आम्हाला आमचं दंतमंजन का नाही चांगलं वापरता येत आहे? हे आम्हाला फुकट मिळणार आहे, कंपनीचा फायदा नाही आहे. मी माझ्या कडुनिंबाची ताळी काढून माझे दात घासले, कंपनीचा फायदा काय होणार आहे? नाही होणार आहे. म्हणून मी सांगतो ते चुकीचं आहे, असं कंपन्या माझ्या विरोधात प्रचार करायला लागल्या.
मग नामदेव डॉक्टरना त्यांचं लक्ष देऊ नका, हा येडा माणूस आहे असं सांगून दुर्लक्ष. कारण मी आज माझ्या मेडिकल फील्डमध्ये भायला झालो, गोव्याची भाषा आहे. भायला म्हणजे बाहेर वारीत टाकलेला असाच प्राणी आहे मी सध्या. का? कारण मी ह्या चौकटीत बसत नाही ना त्यांच्या. आणि ह्याचं दुर्दैव असं आहे की माझे आयुर्वेदातले स्नातक जे आहेत ना तेच माझे कट्टर विरोधक आहेत. कारण ह्या सगळ्यांचा बिझनेसवर परिणाम व्हायला लागला आहे. किती बिझनेस, मगाशी मी सांगणार होतो किती बिझनेस होऊ शकतो. माझ्याकडे आता 50 पेशंट आहेत, इन अँड ॲव्हरेज 50 पेशंट. आता 50 पेशंटपैकी निम्मे माझा ऐकतात, निम्मे सोडून देत आहेत. असं जरी धरलं तरी 25 पेशंटची ॲलोपॅथीची औषधं मी बंद करतो. 25 पेशंटची दिवसाची. अशी 30 दिवसांची किती झाली? 25 त्रिक 75. 750 जणांची औषधं बंद होतात, महिन्याचा हिशोब करतात. किती बॉक्सेस बंद झाले बघा. आज तुम्हाला व्यवहारात मी हा साधा हिशोब करून बघितलेला आहे. एका घरात एका माणसाला डायबिटीस असला तर त्यांना 2000 रुपये खर्च येतो. कमीत कमी 2000 रुपये. हा जास्ती आहे, मी अगदी कमीत कमी बॉटम लाईनला घेतला आहे. 2000 रुपये 40व्या वर्षी एका महिन्याला 2000 रुपये एका रोगाला विदाऊट साईड इफेक्ट 2000 रुपये. महिन्याचा खर्च 2000 रुपये. वर्षाचा खर्च 12 दून 24,000. 24,000 झाला. 25,000 धरूया आपण. उरलेली 40 वर्ष आहेत. तो हा 40 वर्षाचा आहे. तो औषधं खातोय म्हणजे पुढची 20 वर्ष मी काढूनच टाकतो. तो 80 वर्षात जगेल. पुढची 40 वर्ष जर झाला तर 25,000 गुणिले 40 एवढे लाख रुपये सरळ तो आपल्या आयुष्यावर खर्च करणार आहे आणि ह्या मेडिकल इंडस्ट्रीला देणार आहे. आता ह्या 25 जणांचे दर दिवशी 25 एवढे मी औषधांचे पैसे वाचवतोय. किती दुश्मनी मी स्वीकारते बघा. एवढा मेडिकल मधला माल त्यांचा तसाच राहतोय पडून. औषधच बंद केली आहेत लोकांनी आता. मग आता मी माझ्याकडचं काही माझा बिझनेस करतोय का? नाही, मी माझ्या बुद्धीचे पैसे घेतोय. आमचं पुनरुत्थान विद्यापीठ आहे. विद्या कधीही विकू नका. आमचं ध्येय हेच आहे, विद्या विकू नका. तुम्हाला जे उदरनिर्वाहासाठी आवश्यक आहे तेवढं जरूर मिळवा, परंतु लोकांच्या जीवाशी खेळ करून त्यांना धक्के देत त्यांचं दुबाळून तुम्ही जर हा पैसा मिळवत असेल तर त्याला हरामाचा पैसा म्हणतो. आणि जेवढा आवश्यक आहे त्याला रामाचा पैसा म्हणतो. रामाचा आणि हरामाचा याच्यात फरक आहे. त्यामुळे लुटालूट न करता पेशंटला प्रसन्न अवस्थेत ठेवून त्यांच्या आवडीनिवडींचा विचार करून आज ते पथ्य या नावाखाली आंबट खाऊ नका, तिखट खाऊ नका, वडा खाऊ नका, भजी खाऊ नका, तळलेलं खाऊ नका, फ्रीजमधलं खाऊ नका, हॉटेलमधलं खाऊ नका. खायचं काय मग? गोड खाऊ नका, आंबट खाऊ नका, सगळंच बंद करून टाकलं. जीवनातला सगळ्यात मोठा आनंद हा खाण्यामध्ये आहे, दुसरा आनंद फिरण्यामध्ये आणि तिसरा आनंद लोळण्यामध्ये आहे. आता मला सांगा की हे 3 आनंद जर तुम्हाला मिळणार असतील त्यातला मोठा आनंद खाण्यामध्ये आहे. तुमच्या समोर इतकं मस्त राईस प्लेट वाढून ठेवलेली आहे, पण त्याच्यातलं मीठ म्हणजे ब्लड प्रेशर, लोणचं म्हणजे ऍसिडिटी, वाटाणे म्हणजे गॅस, भात म्हणजे शुगर, तूप म्हणजे कोलेस्ट्रॉल, हे सगळं संपलं की तुमचं जेवणच संपलं. म्हणजे तुमचा आनंद संपला, तुमचं प्रसन्नत्व संपलं, तुमचा हॅपीनेस गेला. मग जगायचे कशासाठी? मग निराशा निर्माण होते आणि या निराशेतनं काही स्ट्रेस हॉर्मोन्स तयार होतात, ज्यामुळे पुढचे आजार सायकोसोमॅटिक डिसीज जन्माला येतात. ही एक मोठी चेन आहे आणि ही चेन जर ब्रेक करायची असेल तर मी आता जे सांगतोय हे सगळ्यांनाच सांगणं आवश्यक आहे की तुम्ही थोडंसं भानावर या, थांबा, पुन्हा आपल्याला पुनरावलोकन करायचंय. पुन्हा एकदा अवलोकन करा की काय होतो मी, कशासाठी गेलेलो, मलाच काय मिळतंय आणि मला काय मिळवायचं आहे. आरोग्याच्या दृष्टीने मी प्लसमध्ये आहे की मायनसमध्ये आहे. आज मी सांगतो मला गेल्या 26-27 वर्षात साधं अमृतांजन पण लागलेलं नाही आहे. मी माझी जीवन पद्धत फॉलो करतोय. भारतीय जीवन पद्धतीमध्ये शेवटचं जेवण 7 वाजता, पाणी फक्त जेवतानाच, भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही, तहान लागल्याशिवाय पाणी प्यायचं नाही, 1 नंबर 2 नंबर झालं की लगेच जाऊन यायचं आणि आत्मत जे आपल्याला संदेश मिळत असतात त्यांचं अवलंबन करायचं. बाकी काही करू नका. हेच आरोग्य आहे आणि हेच, याला पैसा अजिबात लागत नाही.